नमस्कार मैत्रिणींनो, आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी रानात आली आहे आणि रानात आपलं जे पुलाचं काम आहे तर ते पुलाचं काम चालू आहे। आणि जे की तुम्हाला बोलली होती मागे एखाद्या ब्लॉग मध्ये मी टाकलेलं आहे का की आपलं पुलाचं काम करायचंय, त्यामुळे रानात यायला लागणार किंवा पुलाचं काम अर्धवट राहिलं होतं आपलं, तर ते काम आता पूर्ण करायची वेळ आलेली आहे। पाऊस पूर्ण थांबलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आमच्या गावची पण जत्रा चालू आहे, उरसात इस्लामपूरचा उरूस चालू आहे। तर सगळ्यांनी उरसाला या आणि सगळ्यात सांगायचं आहे की आता मुहूर्त लागला, एखादं काम आपण अडखळलेलं असतं तर 6 महिने झालं, 5-6 महिने झालं की काम करायचं चाललेलं। तर ते काम आता मार्गी लागले। ते काय आम्ही आता हे जो पूल आहे त्या पुलावरती प्लाऊडचे पीस आहेत जे सेंटरिंगच्या कामासाठी ज्या फळ्या वापरतात ते प्लाऊड आपण टाकलेलं आहे। आणि घरामध्ये जे साहित्य होतं शिल्लक की जुनी खाट असू देत किंवा दरवाजे वगैरे, तर ते टाकून आपण सध्या तरी पुलावरती ये जा करत होतो। पण कसं ओझं घेऊन जाय करायचं म्हटलं तर होणार नाही। आणि हा प्लॉट आपण जो वैरणीचा मागं जो दिसतोय केळीची जी झाड आहेत, तर त्याच्या मागे जो प्लॉट आहे वैरणीचा सुपर फॉर्च्यून एपीआर हत्ती गवताचं बियाणं आपण लावलेलं आहे, तर ते आता आपल्याला द्यायचंय गोठेवाल्यांना। तर त्यासाठी नेहाण करण्यासाठी किंवा ओझं घेऊन बिंडा एखादा उचलून जर गवताचं घेऊन जाण्यासाठी जर ही वाट जर असेल तर ती योग्य नव्हती। जे आपण काय टाकलं होतं घरामध्ये साहित्य वगैरे होतं ते, तर त्यामुळे आपण हे प्लाऊडचे पीस आहेत, आता बघतायच तुम्ही प्लाऊडचे पीस टाकल्यानंतर कसा दिसतोय पूल ते। आणि हे जे सेंटरिंगच्या कामासाठी वापरतात ना प्लाऊड वगैरे, तर तेच आपण आणलेले जेणेकरून पावसामध्ये भिजले वगैरे तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि आपल्याला महत्वाचं म्हणजे पावसात जरी भिजले तरी हे लवकर खराब होत नाहीत, त्यासाठी आपण तो सगळा विचार करूनच आपण हे पुलावरती आपण हे काम करत आहे। तर ह्याला मुहूर्त लागला म्हणजे कसं की हा प्लॉट द्यायचा आहे तेवढ्यासाठी तो मुहूर्त लागलाय, नाहीतर अजून पण बघूया करूया नंतर होईल तेव्हा होईल असं झालं असतं। पण वेळ आल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही म्हणतो आपण, तसंच झालंय। तर ते प्लाऊडला सपोर्टिंगला जे बार लागतात खाली एल अँगल किंवा चौकोनी काय असतील ते त्यांचं कामात, तर ते चालले त्यांचे लावायचे। आणि त्याच्यानंतर ते लावून झालं की हे जे प्लाऊड लावलेत त्या प्लाऊडला ते स्क्रू लावतील। तर बघूया आता हे काम तर चालू आहे आणि ते काम करत करत अजून बरंच काम करायचंय। खरंच खूप छान वाटतंय, आताशी एक पीस बसलाय, अजून ह्याला स्क्रू वगैरे बरंच काय करायचंय। पण छान वाटतंय की आता जायला बरं पडेल। आणि महत्वाचं म्हणजे मागच्या रानाला जायला वाट नव्हती आपल्याला, तर ती वाट पण होईल। आणि सगळ्यात महत्वाचं डोकं म्हणजे आमच्या तिघांचं आहे, माझं, मिस्टरांचं आणि धीरांचं, की ह्याला जो पाईपलाईनला जो खर्च होईल तो जास्त होत होता। तर त्यामुळे आम्ही विचार केला की बाबा बघायला गेलं तर आपलं 7-8 गुंठ रान आहे, तर तेवढ्या रानासाठी आपल्याला 50-60 हजार रुपये तर खर्च करायला होणार नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जागा पण थोडी कमी आहे। कमी म्हणजे कसं हे जे रान आहे ते रानाची पट्टी थोडी कमी आहे, मग ते तेवढ्यासाठी आपल्याला तेवढा खर्च करायला होणार नाही। म्हणून मग आपण एक शॉर्टकट म्हणण्यापेक्षा कमी खर्चामध्ये सोयीचं जे होईल ते आम्ही हा विचार करून हा पूल केलेला आहे। शिस्तीत घ्या हो। मम्मीच्या लग्नाची खोट आहे ना आता मम्मीने जरी खोट बघितली तर मम्मी आरतीच करणार आहे, ती लागलीच घराकडे न्यायची, त्याला कलर बिलर करून परत घेऊन जा। हा हो, गाडी रेकटीला थोडी घेता येणार आहे। काय गावले शिस्तीचा
शिस्तीत घ्या. तर दरवाजा पाय देऊ नका मधी. घर बांधायच्या वेळेला जे शिल्लक मटेरियल राहिलं होतं, जे की पत्रा असेल किंवा अँगल जे काही राहिलं असेल, तर त्या साहित्यामध्ये आपण हे शेड बनवलं होतं. आणि पहिले बघतायच तुम्ही जुने पत्रे वगैरे कसे एकदम जाड वगैरे असायचे. आता त्याच्या टाईप मध्ये मटेरियल येत नाही. मग ते मटेरियल वाया जाऊ नये म्हणून आपण हे शेड तयार करून घेतलं. म्हणलं आहे याच्यामध्येच मटेरियल मध्ये शेड तयार करून घेऊया, कारण रानामध्ये वस्ती असलेली काय वाया जाणार नाही. कारण की रान खूप लांब आहे, 8 किलोमीटर लांब आहे घरापासून रान. तर त्यामुळे मग एखाद्या वेळेस काय साहित्य ठेवायचं असलं किंवा संध्याकाळच्या वेळेला जर लय वेळ झाला वगैरे तर शेडवरती थांबायला करायला यावं म्हणून या हिशोबाने आपण शेड बांधलेले. आणि शेड बांधलं पण आपली जनावरं पण होती. कुठ्ठा मशीन वगैरे आहे. आता जास्त येणं होत नाही शेडकडे, तर अवस्था बघता त्या शेडची कशी आहे. आणि हा कडबा घेतला होता जनावरांसाठी. आता कडबा पण शिल्लक आहे आणि थोडा खराब पण झालाय. सगळं साहित्य गव्हाण वगैरे सगळं बॅलर वगैरे गयांसाठी लागतात ते सगळे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे देशी गाया होत्यात. देशी गाया आता आपण ज्या देशी गाय आहेत त्या देशी गाय आपण आता दुसऱ्या शेडवरती दिल्यात सांभाळण्यासाठी. आणि हे साईडला जे कंपाऊंड पण केलेलं आहे जेणेकरून आतल्या आत ती मोकळी राहावीत ह्या आहे ना. पण आता पाऊस जसा चालू झाला तसं रानात यायचं कमी झालं. आणि आता बघता अवस्था कशी झाली. कारण की ज्या वेळेला रहदारी होती किंवा येणं जाणं होतं त्यावेळेला अगदी स्वच्छता असायची, जिथल्या तिथं सगळं टापटीप असायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूब चॅनल ओपन करायला खूप लेट गेला, मला लेट झाला. युट्यूब चॅनल ओपन करायला खूप लेट झाला मला, कारण की कसं त्यावेळेला नॉलेज वगैरे जास्त काही नव्हतं. पण असो, लेट पण थेट जेवढं आहे जेवढं शक्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी आपल्या ब्लॉग मधून करतच असते. झालं प्लाऊडचं काम तयार. आता निघालो आम्ही घरी. सगळं आवरलंय. जे स्क्रू वगैरे आहेत ते सुद्धा लावलेले आहेत. तर आता जायला यायला तर अगदी सोप्पं आणि बरं पडेल. तर चला आता आम्ही सगळे निघालो आता घरी. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. आणि कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.